नमस्कार यूट्यूब फॅमिली, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। बघा, आज आपण करूया ओल्या हरभऱ्यांची भाजी। माझ्या शेतातले ओल्या हरभरे आणलेले आहेत मी आणि तोडून घेतलेले आहेत। हे बघा, मी त्याचे दाणे काढते। आता मसाल्याची करायची तिला, त्याच्यासाठी घेतलेले आहे मी ओला लसूण, धने आलेली कोथिंबीर आणि चुलीमध्ये कांदे भाजून घेतलेले आहे मी, खोबरं आणि कांदे। चला तर आपण बनवूया आता ओल्या हरभऱ्यांची मसाल्याची भाजी। हे बघा, असे सोलून घ्यायचे त्याला। आमच्याकडे त्याला छोले हरभरे म्हणतात। आमच्या शेतामध्ये टाकते मी आणि मग मार्केटला लावतो आम्ही। त्याला खूप भाव राहतो बरं का। ही हरभरा वेगळा हरभरा, मोठा हरभरा म्हणतात त्याला, छोले म्हणतात त्याला कोणी कोणी, पण आमच्याकडे मोठा हरभरा म्हणतात त्याला। हे बघा, असे सोलून घ्यायचे त्याला। हरभरे दोन प्रकारचे असतात बरं का। हरभरे धुवून घेतले मी आता त्यांना। आता धुवून त्यांना भाजून घेते। त्यांना आहे ना भाजून घेतलेले आहेत। आता त्याच्यामध्ये ना तेल टाकते, थोडंसं टाकायचं तेल। मुगरा पण आहे ना हरभऱ्यामध्ये, असतो ना तो चालला जातो तो, आणि भाजीला पण चव चांगली येते। हे बघा, असं तेल टाकून चांगलं भाजून घ्यायचं त्यांना। बघा, मी आता त्याच्यामध्ये ना पाणी टाकते। हे बघा, आता भाजून झालेले आहेत ते। आता त्याच्यात पाणी टाकायचं आहे। आपला मसाला तयार होत नाही तोपर्यंत त्यांना आहे ना शिजू देते। कांदे भाजून घेतले मी चुल्यामध्ये, खोबरं पण भाजून घेतलेलं आहे, ओला लसूण, कोथिंबीर, धने आलेली कोथिंबीर टाकायची बरं का, नाही तर फुल आलेली कोथिंबीर छान चव देतं ते। चला, ते हरभरे शिजून गेलेले आहेत। बघू आपण आपले हरभरे। हे बघा, आता मी त्यांना आहे ना एका साईडला काढून घेते। मसाला पिसून आणला मी मिक्सरमध्ये। कढई पण तपली आता आपली। 2 पया तेल टाकते मी। खोबरं, कोथिंबीर, ओला लसूण सगळं पिसून आणलेलं आहे मी मिक्सरमध्ये। आता तेलमध्ये चांगलं परतून घेते। चांगलं परतून घ्यायचं त्याला, छान वास येतो तोपर्यंत आपल्याला बरोबर परतून। आता त्याच्यामध्ये माझा मसाला टाकते। तयार केलेला मसाला आहे माझा, खडा मसाला, मिरची एकत्र केलेली। 3 चमचा मसाला टाकला मी। पाणी टाकते मी थोडंसं। त्याला तेल येतं तोपर्यंत गॅस कमी करून घ्यायला आलेलं आहे त्याला। त्याच्यामध्ये मी 2 टमाटे घेतलेले आहेत, ते टाकून देते आता। असं चक्रीसारखे कापून घ्यायचे ते टमाट्यांना। 2 मिनटं शिजू द्यायचे त्यांना। बरे तयार झालेले आहेत शिजून, ते टाकते मी आता। मीठ टाकते मी त्याच्यामध्ये 1 चमचा। माझी भाजी ना झालेली ती, पण ती ना पातळ झाली ती थोडीशी। आता त्याच्यामध्ये ना आयन टाकावं लागेल मला। आयन म्हणजे आमच्याकडे हरभऱ्याचं पीठ, त्याला मिक्स करून मी भाजून घेतलेलं आहे। त्याला आता गार करून थंड पाण्यामध्ये भिजून घेते। असं त्याला आहे ना भिजून घ्यायचं, असं भाजीमध्ये सोडायचं।
बरोबर तिला आता घट्टपणा येईल. खूपच पातळ होती ना ती. हे बघा झालेली आता आपली भाजी तयार. बघा शिजून झालेली ती. बघा आता आपली भाजी झालेली तयार. आणि असे हरभरे आहेत ना, ओले हरभरे मार्केटमध्ये पण भेटतात आता. तुम्हाला जर माझी भाजी आवडली असेल ना तर मार्केटमधून आणा, नाही तर तुमच्या घरच्या शेतात असतील असा हरभरा, ओल्या हरभरा घेऊन या आणि अशी मसाल्याची भाजी बनवा. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.